स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे पिंपरी चिंचवडचंही लक्ष लागलेलं आहे आणि पिंपरी चिंचवड शहराची भिस्त 2022 पासून प्रशासकावर आहे। महापालिकेचे आयुक्त अखेर सिंह शहराचे प्रशासक आहेत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये बजाज कंपनीपासून ते BMW पर्यंत सर्वच कंपन्यांचं वास्तव आहे। त्यामुळे या शहराला उद्योग नगरी म्हणून ओळख प्राप्त झाली आहे। आज शहराची लोकसंख्या 20 लाखांच्या पार पोहोचली आहे। या शहराला आळंदी देहू हे 2 तीर्थक्षेत्र असल्याने राज्यभरातून वारकरी शहरात दाखल होत असतात। असे असले तरी मात्र शहरात गेली 2 वर्ष प्रशासक नेमण्यात आल्याने इथं नागरिकांच्या समस्येकडे लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप केला जात आहे। आपल्या दृष्टीने पाहायला गेलं पिंपरी चिंचवड शहराच्या तर पिंपरी चिंचवड शहराच्या महापालिकेच्या अंतर्गत जी काही आपली लोकसंख्या आहे या लोकांची बरीचशी म्हणण्यापेक्षा 90% कामं ही महापालिकेत असतात, महापालिकेशी संबंधित असतात आणि ही कामं नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी या सामान्य नागरिकांना अजिबात दाद देत नाहीत आणि त्यामुळे सामान्य नागरिक नगरसेवक नसल्यामुळे आणि निवडणुका न लागल्यामुळे महापालिकेमध्ये निवडणुकांच्या माध्यमातून नगरसेवक नसल्यामुळे प्रचंड नाराज आहे। नगरसेवकाच्या निवडणुका व्हायला पाहिजे, परंतु आज जवळजवळ 3 वर्ष झाली काय निवडणुका नाही आहेत। आमची काय कामं असली नागरिकांची तर आम्हाला पालिकेत जावं लागतंय काय, तिथंही आमचं काय काम होत नाही आहे, सारख्या चक्रा माराव्या लागतात आहे। तर याच्या पुढं निवडणुका होणे अंत गरजेचे आहे। आता 3 वर्ष होत आल्यात महानगरपालिकेचे इलेक्शन झालेलं नाही, त्यामुळं आज सर्वसामान्य जनतेचं काम कसं करावं हे आम्हाला प्रश्न मोठा पडलेलाच आहे। आणि आत्ता एक हायकोर्टने काहीतरी आज सांगितलं की इलेक्शन घ्या म्हणून, तर जरा आनंदाचीच गोष्ट झाली की जरा इलेक्शन घ्या म्हणून आम्हाला फार आनंद वाटला। आपण सगळे बंधू भाऊ, आपण सगळे वाटून चाटून पुसून खाऊ या उद्देशाने कारभार करताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून लोकशाही सक्षमीकरणाकरता, लोकशाही सुदृढ होण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तात्काळ निवडणुका व्हाव्यात अशा प्रकारची आमची मागणी आहे। दरम्यान या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांनी। पाहूयात। देशात लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वीच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। आता प्रत्येकाला वेध लागलाय ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे। न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून देशातील साधारण 1.5 लाखांहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पार पडल्या नाहीये, परंतु येत्या मार्च मध्ये या निवडणुका पार पडतील अशी अपेक्षा प्रत्येकाने जीवाशी बाळगली आहे। आणि ज्या ठिकाणी निवडणुका पार पडल्या नाही त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट लावण्यात आलेली आहे, त्यामुळे शहरातील विकास कुठंतरी खुंटला आहे अशी नागरिकांचा आरोप होत आहे। यावर आता आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासकीय राजवट लागलेली आहे त्या ठिकाणचा आढावा आपण घेणार आहोत। 2022 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कार्यकाल संपला, त्यामुळे महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात आलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांचीच नियुक्ती प्रशासक म्हणून करण्यात आली। सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर सिंग यांच्यापर्यंत पोहोचता येत नसल्यामुळे आपल्या समस्या निराकरण होत नाही असा पाडा नागरिकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।